त्या प्रत्येक प्रस्थापित भाड्याला टीम गब्बरचा दणका भेटणार म्हणजे भेटणार. ज्याने शेतकऱ्यांची बिलं थकवलीत, ज्यांनी शेतकऱ्याच्या ऊसाचे पैसे अजूनपर्यंत दिले नाहीत, त्या प्रत्येकाला हा इशारा आहे. आपण लढत होतो शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे भेटण्यासाठी, आणि सगळ्यात पहिली तक्रार आपल्या मार्फत गोडसे साहेबांनी केली. हे शेतकरी येतं, यांचं 1,73,066 रुपयाचं बिल थकीत होतं. यांनी 18 तारखेला श्रीगोंदा पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दाखल केली, आणि मी आल्यानंतर हे तुमच्या समोर आहे, कारखान्याने 3150 रुपयाने सगळे या शेतकऱ्याचे पैसे जमा केलेत. पैसे आलं का नाही? आलं ना सगळं आलं का? हा, कोणत्या महिन्यात आलं? फेब्रुवारी मधलं होतं. फेब्रुवारी मध्ये का? बरं. म्हणजे टोटल सगळं जमा झालं का? ते 3150 ने आलं डायरेक्ट. मग एफआयआर करा काय म्हणजे? करा ना, आता 2-4 जणांचे दाखल केलं ना, आपल्या गावातल्याच होत्या. होय, मध्ये आम्ही कमीत नाही येणार, आम्ही 30-40 जण येतो एफआयआर करायला. 100 जण करा ना. बरं तुला फोन करीन मग. करा ना, या पारपीची कॉपी मला टाका, मी टाकतो पुढे साबळेला. शेतकऱ्यांनो, तुम्हाला एक सांगायचंय, तुम्ही अशा प्रकारची तक्रार दाखल नाही केली तर तुमचे पैसे भेटणार नाहीयेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्याला शक्य होईल, ज्या शेतकऱ्याचे पैसे थकलेलेत, त्याने लवकरात लवकर तक्रार दाखल करावी. तुमच्या पाठीमागे नाही, तुमच्या सोबत मी उभा आहे. तुम्हा प्रत्येकाचं जो घोषित केलेला दर आहे त्या हिशोबानेच पैसे तुमच्या खात्यावरती येणार आहेत, आणि हा त्याचा पुरावा आहे. भेटलेत ना तुम्हाला पैसे? तरी पण तक्रार घ्यायची नाही मागं, कारण की हे आज दिलेले आहेत. पैसे थकवल्याचं व्याज पण आपल्याला घ्यायचंय. ही आहे शेतकरी एकजुटीचा आपल्याला भेटलेला विजय. शेतकऱ्यांनो, एक या, आता तरी एक या, लढूया या प्रस्थापितांना उखडण्यासाठी, या प्रस्थापितांना धडा शिकवण्यासाठी. हा, ज्या शेतकऱ्याला वाटतंय की माझं बिल थकलेलं आहे, त्या प्रत्येक शेतकऱ्याने पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दाखल करा. 2 दिवसात तुमच्या खात्यावर पैसे येत आहेत. तुम्ही जर असंच शांत बसलात तर पैसे तुम्हाला भेटणार नाहीयेत. पैसे 100% भेटतायत, ते बी 3150 रुपये.